हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज नवी बुधवार आहे। आज मी ना ही जाडी सुकट, कोण कर्दी बोलतो कोण सुकट बोलते, तर मी ही अशी पूर्ण साफ करून 20 मिनिटं पाण्यामध्ये ठेवली होती। त्याचा मी रस्सा भाजी करून दाखवली। भाजी म्हणजे असा रस्साच, म्हणजे भाजीबरोबर चालेल, भाताबरोबर चालेल, भाकरीबरोबर चालेल। तर मी तिला जवळजवळ 20 मिनिटं मी पाण्यामध्ये ठेवून 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे। ही बघा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तिला मी आता पिळून घेणार आहे आणि थोडंसं मी ते तेल टाकते। पिळून आधी मी भाजली नाही म्हणून मी ना आता थोडंसं तेल टाकून तिला अशी परतून घेणार आहे। असं तेलामध्ये म्हणजे आपला त्याचा उग्र वास असतो, अशी पिळायची चांगली। चांगली पिळायची म्हणजे तिचा असा थोडीशी परतली ना तर तिचा असा वास निघून जाईल। चांगली 2-3 वेळा धुतलेली आहे, धुवून चांगली फुगली, ती चांगली छान अशी अगदी ताजी दिसते। असं वाटलं काय ती अशी ताजी करंदी आणलेली असं वाटतं। कोण जाडी सुकट बोलतो, कोण करंदी बोलतो, कोण झिंगे बोलतो। तुम्ही 15-20 मिनिटं ठेवली ना चांगली पाण्यामध्ये तर चांगली ती फुगते, अगदी ताज्या झिंग्यासारखी होते। चांगली आता हिला पिळून घेतलेली आहे। हे बघ पाण्यामध्ये चांगली तिला 2-3 वेळा धुवून चांगली अशी पिळून घेतलेली। तर तेल ठेवलेलं त्यात थोडीशी तेलामध्ये परतायची म्हणजे तिचा उग्र वास असा निघून जाईल। थोडीशी परतायची तेलामध्ये म्हणजे तिला असा उग्र वास असा येणारच नाही। नाहीतर आधी भाजली ना तव्यावर आणि नंतर भिजत टाकली तरी चालते, पण मी तसं केलं नव्हतं म्हणून मी आता थोडीशी भाजून घेते, अगदी थोडीशी, म्हणजे थोडंसं असं नॉर्मल हे वास आहे अगदी 2-3 मिनिटं तिला भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून। गव्हाची सुटसुटीत अशी करून घ्यायची। आज आमच्याकडे लाईट नाही म्हणून थोडं किचनवर काळोख आहे, तरी मी ग्रिल उघडलेली आहे तरी पण एवढी उजेड नाही आहे। तुम्ही थोडीशी तिला ना असा उग्र वास येऊ नये म्हणून तिला थोडी भाजून घेतली आणि ह्याच्या प्लेटमध्ये काढून घेते। तुमच्या पण सुकी मच्छीला वास येतो, बोंबील म्हणा, सुकट म्हणा। मी आता काढून घेते। तर ह्याच कढईमध्ये मी तेल टाकून तिला कांदा परतायला लावते। त्याच्यामध्ये मी आता एक बटाटा टाकणार आहे, एक टोमॅटो, बटाटा म्हणजे कोणाला नको असेल तर नाही टाकायचं, थोडा रस्स्याला असा चव यायला असा बटाटा टाकणार आहे। आणि थोडंसं घरगुती मी वाटण घेतलंय का अगदीच कांदा टोमॅटोमध्ये ते असं पाणी सुटतं म्हणून सुटू नये म्हणून मी कांदे खोबऱ्याचं जरासं वाटण घेतलंय आणि असा मोठा असा एक कांदा घेतलेला आहे। तर मी आता कांदा हे करून टाकते, ह्याच्यात परतते। चांगलं 2 पळी तेल टाकते, चांगलं तेल टाकायचं, तेल टाकलं आपल्याला चांगलं तेल कांदा एकदम भाजून घ्यायचं चांगलं अगदी लाल होईपर्यंत, कच्चा ठेवायचा नाही। कारण काही कांदा कच्चा ठेवला की आपण टोमॅटो टाकला की कांद्याचं ते प्रोसेस बंद होतं, म्हणून कांदा लाल होईपर्यंत टोमॅटो टाकायचंच नाही। इथे मी आलं लसूण चांगली जाडी मोठी चेचून घेतलेली आहे। पेस्ट घालायची अशी घातली ना अति उत्तम छान वाटतं। ती बघा अशी जाडी मोठी मी ते कांद्यामध्ये घालून टाकते। आलं आणि लसूण अशी चेचून घातली तिचा वेगळा सुक्या मच्छीला वेगळाच हे येतो। त्याला चांगला कांदा चांगला मऊ होईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपण टोमॅटो टाकणारच नाही। चांगला माझा कांदा लाल झालेला आहे। मी आता इथे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे।
चांगलं असं मस्त त्याला मऊ व्हायला द्यायचं. टोमॅटो मऊ झाले की आपल्याला मसाले नाही लाईट आली आमच्याकडे. कांदा चांगला नरम, टोमॅटो नरम होऊ दे चांगला. टोमॅटो आपला चांगला नरम झालेला आहे. आता मी ते ना आपलं हे वाटण टाकते. जेवढं पाहिजे तेवढंच आपण टाकायचं. तर काय त्याला असं घट्टपणा येईल, म्हणजे पाणी सोडणार नाही भाजी. कांदा टोमॅटो मध्ये केली जरा रस्सा केला की पाणी सोडतं. फ्रीज मधला आहे म्हणून आपलं चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. मस्त मी असा परतून घेतलेला आहे. त्याला चांगली हळद घालते. मी ना कांदा लसूण मसाला वापरणार आहे. तुम्ही कुठच्या पण अशा मच्छीला ना किंवा मटणाला कांदा लसूण मसाला वापरला म्हणजे अप्रतिम चव येते. आपल्या आवडीनुसार मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे. थोडंसं मी ते पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला ना कोणत्याही भाज्या करताना पाणी गरम घातलं की त्याला वेगळीच चव येते. थोडंसं इथे घालते आपले मसाले जळू नये म्हणून. मसाला जळू नये म्हणून ना थोडंसं पाणी घातलं मी. चांगलं सगळं सॉफ्ट व्हावं म्हणून. आणि सुकट घालते त्याच्यामध्ये, सुकट आणि बटाटा चांगली परतून घ्यायची. एकदा करून बघा कांदा लसूण मध्ये. दुसरा मी कलरला पण टाकला नाही, त्याला कलर भरपूर आहे. एक बटाटा घेतला. तुम्हाला बटाटा पाहिजे असेल तर घाला, पण ना नाही घातला तरी चालेल. पण बटाट्याने पण चव छान येते. अशी रस्सेवाली भाजी होते, म्हणजे भाजीची पण गरज नाही, डाळीची पण गरज नाही. तर आपल्याला परतून घ्यायचं चांगलं. मसाल्यामध्ये चांगला मसाला लागला पाहिजे, मग आपल्याला पाणी घालायचंय. मी रस्सेवालीच बनवणार आहे, म्हणजे सगळ्यात 2 मिनिटं आपल्याला अशीच वाफ द्यायची. हा मसाला बटाटा आणि झिंग्याला लागला पाहिजे, सुक्या झिंग्यांना. परत मी परतून घेतो. मसाल्यामध्ये परतून झालंय आपलं, किंवा लागत राहील. पण मी आता इथे गरम पाणी वापरते. गरम पाण्याने चव पण येते आणि लवकर शिजतं पण कोणती गोष्ट. जसं पाहिजे तसं आपल्याला घालायचं, आधी ओतायचं नाही भरपूर. आणि याला मला रस्सा पाहिजे आणि शिजली पण पाहिजे. थोडं पाणी ओतते. मी वरून मीठ टाकते. सुक्या मच्छीला मीठ अगदी थोडं कमीच टाकायचं, कारण का सुक्या मच्छीला मीठ लावूनच सुकवलेली असते, मग थोडंसं कमी टाकायचं. पाणी टाकते कारण का 10 मिनिटं आपल्याला चांगली शिजवायची. जास्त मीठ नाही टाकायचं, म्हणजे फायदा आपण घेऊ शकतो. थोडं थोडं टाकायचं. तर मी याच्यावर झाकण ठेवून
चांगली तिला 7 ते 8 मिनिटं शिजवणार आहे. बटाटा पण शिजला पाहिजे आणि आपली ही कोलंबी पण सुकी कोलंबी पण शिजली पाहिजे. तिला मी असं झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मध्ये मध्ये मी बघणार आहे, पण ते 7 ते 8 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवणार आहे, मोठ्या गॅसवर नाही. मी गॅस मीडियम केलेला आहे. आता हिला 7 ते 8 मिनिटं चांगली शिजवायची. मग ते 7 ते 8 मिनिटांनी आता आपल्याला जवळजवळ मी 7 ते 8 ते 10 मिनिटं झाली समजा, चांगलं शिजवलेलं आहे त्याला. आणि असं बघा, हे बघा असं छानपैकी असं 1-2 वेळा पाहिलं मी. पण आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे, तुम्हाला असं पातळ वाटतंय का, पण थोडं थंड झाल्यानंतर हे खूप छान होणार. हे बघा झिंगा बटाटा, झिंगा म्हणजे सुकी कोळंबी, हे कर्दी एक सुकी. तसं आपण म्हणजे याला आपल्याला भाजी पण नको आणि डाळ पण नको, दोन्ही एकत्र आपण हे खाऊ शकतो. असं पाणी सोडतंय, पण तुम्हाला असं तर थोडं थंड झाल्यानंतर हा रस्सा खूप छान होईल. आणि आपण गरम पाणी घातलं ना की अशी तरी चांगली येते, म्हणून आपण कोणत्याही जेवणाला गरम पाणी वापरायचं. चला, कसं वाटलं मला झिंगा म्हणजे सुका झिंगा, तुम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि एकदा नक्की असं करून बघा. कांदा लसूणमध्ये करून बघा. आता मी वरून कोथिंबीर टाकते, अशी भरपूर सारी कोथिंबीर. मस्त असं. तर मी गॅस बंद करते. आता गॅस बंद करते. चला, बाय बाय. गॅस बंद करून आपल्याला असं झाकण ठेवायचं. अति पातळ पण नाही ना, अति हे पण नाही. हे बघा असं आता हे झालं, जरा थंड झालं की आता ह्याचं जरासं जाडसर रस्सा होणार. अति जाड वाटण घालून पण तो चांगला लागणार नाही. चला, बाय बाय.